हॅलो ताई, मावशी, अक्का, आजचा खास बेत हा तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर मी इथे काटेरी वांगे, लसण, सांबार, कांदा, टोमॅटो आणि बेसिक मसाल्यामध्ये मी इथे शेंगदाणे, तीळ, डाळवं, जिरं आणि धने घेतलेले आहे. बारीक बारीक कट करायचं कांदा आणि लसण. याच मसाल्याचा वापर करून आपण भरलं वांग खूप सोप्या पद्धतीत आणि छान सुंदर बनवणार आहोत. हे बघा कारभारी माझे शेंगदाणे कमी करत आहे. मी ते सांबार कट केला, कढई ठेवली. या कढईमध्ये आपण मसाले हे खरपूस भाजायचे आहे. कढई छान तापू द्यायची. त्यामध्ये टाकायचा कांदा हा लाल होईपर्यंत परतायचा. लगेच त्यामध्ये आपण एक साईड काढलेले मसाले टाकायचे. तीळ, धने, शेंगदाणे, डाळवं हे खरपूस भाजल्यानंतर त्यात लगेच टोमॅटो ॲड करायचे. तेही चांगले पाणी होईपर्यंत परतायचे. लगेच त्यामध्ये मी सांबार आणि लसण टाकलेला आहे, तोही चांगला परतून घ्यायचा आणि असं बारीक मिक्सरला वाटायचं. त्याच कढईमध्ये हे वांगे थोडेसे वाफवायचे, म्हणजे लवकर शिजतं. बारीक वाटण करायचं, वाफवायचे वांगे. नंतर ठेवायची कढई, त्यामध्ये टाकायचं तेल आणि आपण वाटण तयार केलेलं त्यामध्ये ॲड करायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं. जोपर्यंत चांगलं परतत नाही तोपर्यंत त्याला चांगली चव येत नाही. त्यानंतर आपले बेसिक मसाले, लाल तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला हेही चांगलं परतायचं. वाटलं तर थोडं पाणी टाकायचं आणि त्यानंतर उकळलेले वांगे, मीठ, सांबार थोडं थोडं पाणी टाकून सतत ढवळत राहायचं. आवश्यक असेल तेवढं 5-7 मिनटं छान वाफ द्यायची. मग आपली गरम गरम भरलं वांग रेडी आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.